श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी तुमच्या सर्व इच्छा आणि सर्व मनोकामना पूर्ण करोत, हीच माझी स्वामीचरणी प्रार्थना. मित्रांनो, कर्क लग्न ग्रहस्थिती असताना प्रभू श्रीरामांचा जन्म झाला होता. यंदाच्या रामनवमीच्या अभिजित मुहूर्तावर पुन्हा असाच शुभ योगायोग जुळून आला आहे. या दिवशी गज केसरी योग देखील प्रभावी राहील, जो भगवान रामांच्या कुंडलीत देखील आहे. श्रीरामांच्या कुंडलीत सूर्य 10व्या घरात स्थित आहे आणि उच्च राशीत आहे. यावेळीही रामनवमीला सूर्य मेष राशीत असेल आणि दुपारी 10व्या भागात असेल. श्रीरामांच्या कुंडलीत शुक्र ग्रह भाग्याच्या घरात उच्च स्थितीत आहे. यावेळी रामनवमीला हा दुर्मिळ संयोग तयार झाला आहे. अशा स्थितीत यंदा रामनवमीच्या दिवशी दुपारपासून जन्मलेल्या मुलांमध्ये काही विशेष गुण असतील आणि भक्तांनाही रामभक्तींचा विशेष लाभ मिळेल. कर्क राशीसह 5 राशींवर भगवान रामांचा विशेष आशीर्वाद राहील. मेष राशी. भगवान रामांच्या कृपेने मेष राशीच्या लोकांना काही काळापासून ज्या आर्थिक समस्यांचा सामना करावा लागत होता, त्या आता दूर होतील. याशिवाय या काळात तुम्हाला वडिलोपार्जित संपत्ती इत्यादींचे सुख देखील मिळू शकते. या काळात नोकरदार लोकांना पद, प्रतिष्ठा इत्यादी फायदे मिळतील. कौटुंबिक जीवनात सुरू असलेल्या समस्याही प्रभू रामांच्या कृपेने दूर होतील आणि तुमच्या जोडीदाराबरोबरचे नाते पूर्वीपेक्षा मधुर होईल. कर्क राशी. कर्क राशीच्या लोकांना रामांचा विशेष आशीर्वाद मिळेल. प्रभू श्रीरामाच्या आशीर्वादानं तुम्हाला या काळात काही चांगली संधी मिळू शकते. या कालावधीत एखादी व्यक्ती अशी भेटेल जिच्यामुळे भविष्यात आर्थिक लाभ देईल. आपले कौटुंबिक जीवन पूर्वीपेक्षा चांगले होईल. यासोबतच समाजात तुमचा सन्मानही वाढेल. तूळ राशी. भगवान रामाच्या आशीर्वादाने तूळ राशीच्या लोकांची सर्व प्रलंबित कामे आता पूर्ण होतील. जर तुम्ही एखादी वाहन किंवा मालमत्ता खरेदी करण्याचे स्वप्न पाहत असाल तर ते या काळात पूर्ण होऊ शकते. या काळात पैसे दान करणे तुमच्यासाठी खूप फलदायी ठरेल. गरजू लोकांना मदत करा. करिअरमध्ये प्रगतीसाठी नवीन संधीही मिळते. मकर राशी. श्रीरामाच्या आशीर्वादाने मकर राशीच्या लोकांना सर्व अडचणींपासून मुक्ती मिळेल. एखाद्या प्रिय व्यक्तीला भेटू शकता. प्रगतीच्या नवीन संधीही मिळतील. या काळात तुम्हाला तुमच्या प्रियजनांकडून भेटवस्तू आणि आदर दोन्ही मिळतील. तसेच तुमची संपत्ती वाढेल. तुम्ही धार्मिक प्रवासालाही जाऊ शकता. मीन राशी. मीन राशीच्या लोकांना भगवान श्रीरामाच्या आशीर्वादाने करिअरमध्ये चांगले आणि सकारात्मक परिणाम मिळतील. तुमच्या आर्थिक स्थितीत सुधारणा दिसून येईल. कुटुंबातही समृद्धी येईल. जुन्या कर्जातून सुटका मिळेल. गुंतवणुकीसाठी वेळ खूप चांगला आहे. या कालावधीत गुंतवणूक केली तरच चांगले परिणाम मिळतील. याशिवाय तुमचे सर्व कौटुंबिक वादही मिटतील. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मित्रांनो, ही छोटीशी माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक, कमेंट आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.